एक दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेऊन 3 वेळेला ओम सोडूया. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार सर्वांना. आज आपला हा 267वा आत्मरक्षण शिबिराचा कुटुंब स्नेह मेळावा अत्यंत उत्साहाने संपन्न होतोय. आपल्या सर्वांचं जेवढं कौतुक करेल तेवढं थोडं आहे, कारण ज्या मध्ये तुम्ही सहभाग घेताय ते 100% घेताय आणि तुमची बुद्धीची प्रगल्भता इतकी सुंदर झाली आहे की जे काही तुम्ही या ठिकाणी जे सादरीकरण करताय विविध गुणदर्शनांचं ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं करताय. इव्हन प्रोफेशनल सुद्धा करू शकणार नाहीत इतकं भावपूर्णतेनं तुम्ही त्याच्यामध्ये समरस झालाय. जस्ट 4-5 दिवसाची फक्त सराव केलाय, परंतु इतकं आत्मविश्वासानं तुम्ही विविध भूमिका इथे चांगल्या प्रकारे नटवताय. जीवना नाट्य रूपातून अत्यंत श्रेष्ठ दर्जाची भूमिका कशी वठवावी हे तुमच्याकडे शिकायला पाहिजे. अनेक संगीत, नाट्य, नृत्य, कला, गायन हे सगळ्याची भरभरून इथे तुम्ही सर्वांनी सादरीकरण करताना असं वाटत होतं की किती सुंदर कार्यक्रम चालला, किती मनामध्ये यांच्या चांगल्या भावना उत्पन्न झाल्यात. प्रत्येकाचं पदलालित्य असो, वाणी असो, भावना असो, सगळ्यामध्ये एक शुद्धता, पावित्र्य, मांगल्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचं ते एक वैशिष्ट्य की ते आपल्या हृदयामध्ये आपण घेऊन कायमस्वरूपी जावा असा आणि ते आता पाहायला मिळालं. त्यामुळे ज्याने यांनी इथे सहभाग घेतला त्याचं जोरात टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. मला आत्मविश्वास आहे की तुम्ही आत्मदर्शनचे संस्कार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जिथं जा तिथे महात्मा प्रगट होईल अशी मला 100% खात्री आहे. त्याचबरोबर दुसरा आजचा महत्वाचा उद्देश असा आहे की हा कुटुंब स्नेह मेळावा आहे. त्यामुळं साधकांनी माझ्या बरोबर 12 दिवस जरी राहिले त्यानंतर 15 दिवस तुम्ही ज्यांच्या बरोबर राहिलाय त्यांना घेऊन तुम्ही इथे आलाय. त्यामुळे पूर्वीची तुम्ही आणि आता गेल्या 15 दिवसातले तुम्ही यामधला फरक जवळून कुणी बघितला असेल तर तुमच्या कुटुंबियांनी बघितला. त्यामुळे मला आज जास्ती करून स्वागत करावंसं वाटतं आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटते की जे माझ्याबरोबर 12 दिवस राहिले, 3 दिवस जंगलामध्ये साधना केली, तपश्चर्या केली. या भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यातला एक कण हा सुद्धा अमृताचा असतो. त्यामुळे तो त्यांनी जर प्राप्त घेतला तो गुरुपरंपरेतून निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याला झाल्यानंतर मी सच्चित आनंद स्वरूपच आहे ही त्याला खात्री जर पटली तर तो बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या बरोबर गुण्यागोविंदाने आपोआपच राहायला लागतो. ही एक सहज समाधीची अवस्था असते, अखंड ध्यानाची अवस्था असते की त्याच्या जीवनामध्ये सदैव असावी असं सामर्थ्य त्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि ते त्याच्यामध्ये झालेले बदल कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे जे कुटुंबी इथे आले त्या सगळ्यांचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि त्यांनी जे काही विचार मांडले ते मी अतिशय मनापासून ऐकत होतो, कारण तो एक अभ्यासाचा विषय आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारं परिवर्तन हे आमूलाग्र असायलाच पाहिजे. आणि त्याप्रमाणे कुटुंबीय जे इथे आले आणि त्यांनी आपली मनोगत इथे व्यक्त केली त्यांच्यासाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवूया. आत्मरक्षण शिबिर पूर्णत्वानं संपन्न होणं ही भगवंताची इच्छा आहे. सर्वांचं कल्याण व्हावं यासाठी या पृथ्वी तलावरती कुणाच्या तरी रूपाने एकमेक येत असतात. तुम्हाला सुद्धा इथे येण्यासाठी ज्यांनी प्रवृत्ती केलं ती परमेश्वराचं रूप आहे.
त्यांनी सांगितलं की हा इथे या जगामध्ये आपल्याला चांगलं वागण्यासाठी काही तत्व आहेत, त्या तत्वांचा अभ्यास करण्यासाठी तू इथे ये. त्यामुळे गेले महिनाभर हे शिबिर चालू करण्याच्या आधीपासून सुद्धा जे स्वयंसेवक इथे दिवस रात्र तुम्हाला तुमच्या मागे लागत होते, तुमच्याकडनं फॉर्म भरून घेत होते, तुम्हाला येण्यासाठी अनेक विनंत्या केल्या, अनेक शिबिराला तुम्ही नाही आला सांगून देखील तरी पण तुमचा त्यांनी पाठपुरावा सोडला नाही का? त्यांच्या हृदयामध्ये असा भाव आहे, अरे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, नुसतं माझं एकट्याच होऊन का उपयोग आहे? त्याला स्वार्थी वृत्ती म्हणायला पाहिजे, पण तसं नाही, तर स्वतःमध्ये झालेले बदल बघून असे सर्वांच्याच झाले पाहिजे. मला जे मिळालं ते सर्वांना मिळावं आणि निस्वार्थीपणे विश्वाचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं तो संन्यस्त वृत्तीचा असतो आणि ते आम्ही जीवन जगायला पाहिजे. हे लक्षात घेणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांचं जोरात टाळ्या व्यक्त करूया. सगळी भगवंताची रूप आहे, तुम्ही पण सगळी भगवंताची रूप विविध नावानी विविध नात्यांनी आपण इथे एकत्र आलो, पण आपण सर्वजण कोण आहेत? भगवंताची रूप आहे. एकमेकाचा आदर करूया इतका की प्रेम आणि आदरानं आपण एकमेकाचं हृदयस्थ होऊन जाऊया, तर तो आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. हे विश्व जरी विशाल दिसलं, आनंद दिसलं, तरी आपणही अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी आत्मा आहोत, अपरिमित आहोत. कणाकणामध्ये चराचरामध्ये आपण चैतन्य स्वरूपातून भरून राहिलेला आहे. हे जेव्हा आपल्याला खात्री पडते, तेव्हा जिथे जाल तिथे तुम्ही नतमस्तक असता, जाल तिथे सेवा करता. उद्योगधंदा सेवेचा भाग आहे, घरगृहस्थी सेवेचा भाग आहे. आपली साधना तपश्चर्या उठणं हे सुद्धा त्या भगवंताचंच आपण सानिध्य प्राप्त करतो. जो स्वतःमध्ये राहतो ना त्याचंच कल्याण होतं. म्हणून पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तपश्चर्या साधना जो करेल त्याच्यामध्ये सगळं सामर्थ्य, विद्या, शक्ती आणि समर्पणाचा भाव निर्माण. जीवन हे मिळवण्यासाठी नाही आहे, समर्पणासाठी आहे. हे जो परिपूर्ण झालाय त्याला कळतो, जो अपरिपूर्ण आहे, अज्ञानी आहे, तो जगामधून आनंद मिळवायला जातो. पण जो ज्ञानी आहे तो आनंद स्वरूपातून जगामध्ये जातो. त्याला मिळवायचं काय नसतं, तर माझ्याकडे जे चांगलं आहे ते त्याला जगाला द्यायचं असतं. या भावनेतनं ही साधक मंडळी आता तयार झाली. मला अभिमान वाटतो की अनेक दिवस तुम्ही माझ्या बरोबर राहिला, तुमच्यामध्ये जे काही चांगलं आहे ते तुम्ही टिकून ठेवलं आणि वाढवलं आणि वाईट आहे ते जाळून टाकलं. आणि मग आता शुद्ध सोनं ज्याप्रमाणे चमकतं त्याप्रमाणे ही भारतीय संस्कृतीमध्ये परीस आहे. जसं परीस लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं होतं, पण या भारतीय संस्कृतीमध्ये तो परिस्पर्श असा आहे की ज्याला स्पर्श होतो या ज्ञानाचा तोही परीस होऊन जातो आणि इतरांनाही परिसासारखं बनवून टाकतो. इतकं सामर्थ्य आपल्या संस्कृतीमध्ये महान आहे. म्हणून आपण सगळे भारतीय आहोत. हा म्हणजे तेज, त्या तेजामध्ये रममाण होणं आणि त्या तेजस्वितेतून आपल्या कार्यातून भव्य दिव्य महान कर्तृत्वानं आपल्या आयुष्यामध्ये जे काही 100 वर्षाचे मिळालेलं आहे त्याचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. शास्त्राला धरून आपल्या कर्तव्य धर्माला धरून आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. आणि त्यासाठी अनेक गुरु परंपरेनं जे साधू संत संन्यासी जे आहेत त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षण हा सत्संग झाला पाहिजे. पहाटे उठून तपश्चर्या करणं तो सत्संग आहे. कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान त्या पहाटेच्या काळामध्ये आपल्यामध्ये सहस्फुरण होत असतंय. तो काळ कोणी सोडू नये. पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत मौनात राहावं, फक्त स्वतःला वेळ द्यावा, म्हणजे कळतं पुढे जीवन किती सुंदर आणि कसं जगायला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये ज्या महान व्यक्ती भेटतील, अनेकांची चरित्र वाचनामध्ये येतील, त्या सगळ्याच्याकडून आपल्याला चांगली तत्व घेतली पाहिजे. गुरुकडून तत्व घ्यायला पाहिजे आणि ते आपल्या जीवनामध्ये पदोपदी शास्त्राला धरून असतं. गुरु कोण आहे? सद्गुरु कोण आहे? तर ज्यांना आपल्या गुरु परंपरेतनं ते ज्ञान आत्मसात केलंय, आपल्या गुरुने घेतलेल्या परीक्षेमध्ये तहसुलातून निघून त्यातून जो उत्तीर्ण झालेला आहे आणि गुरुच्या आज्ञेनं आशीर्वादानं हे ज्ञान तुला मिळालेलं परिपूर्णत्वानं तुझी परीक्षा घेतल्यानंतर पाहिलंय, आता तू संन्यस्त वृत्तीचा झालास, आता जगामध्ये जायला तुला हरकत नाही. तर अशा पद्धतीनं हे ज्ञान आपण सर्वांनी घेऊन आता पुढच्या जीवनामध्ये जायचं आहे.
प्रत्येक साधकाची ही अत्यंत महान जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की आपल्याला मिळालेलं ज्ञान हे आपल्या आचरणातून, आपल्या वागण्या बोलण्यातून एक आदर्शवत इतरांच्या पर्यंत ते या विश्वापर्यंत, प्रत्येकापर्यंत आपण जिथं जाऊ तिथं पोहोचलं पाहिजे. त्या दृष्टीने खंबीरपणे तयार राहूया. पण भाग्यवान आहे आणि हे भाग्य आपल्याला मिळालेलं आहे ते मनुष्य जन्मामध्ये. आणि इच्छा झाली, तुम्हाला ते यावंसं वाटलं आणि त्याबरोबर सद्गुरु सान्निध्यात निसर्गात तुम्ही राहिलात आणि ते ज्ञान बरोबर बारकाईनं तुम्ही ते आत्मसात केलेलं आहे. आता हे ज्ञान इकडे तिकडे कुठं आता मिळणार नाही. आता मिळावे ते जपून ठेवा. बाकी सगळे किलबिशी जळालेले आहेत आता. आणि आता शुद्ध आत्मतत्व ते तुम्हीच आहात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. खूप छान प्रार्थना आहेत आपल्या. शंकराचार्य असो किंवा वशिष्ठ मुनी असो, त्याचबरोबर सांदीपनी ऋषी असो, हे सगळ्यांनी हा भारत घडवलाय, शिष्य घडवले. म्हणून तर रामकृष्ण विवेकानंद हे सगळे निर्माण झाले की गुरुपरंपरा श्रेष्ठ आहे. आजचा दिवस जसं आंबेडकरांची जयंती आहे तसं आणखीन एक संतांच्या दृष्टीने बघितलं तर आज भगवान रमण महर्षी यांची पण पुण्यतिथी आहे. माझ्या वडिलांचे सद्गुरू म्हणजे भगवान रमण महर्षी. जे संतांचे संत सद्गुरू आहेत ते म्हणजे रमण महर्षी आहे. भारतातले अनेक संत, सर्व संत रमण महर्षींच्या आश्रमात जातात. माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं त्यांच्या बरोबर मला रमणाश्रमामध्ये जाण्याची सुद्धा संधी मिळाली होती. नंतर मी आमच्या काही मित्रांना घेऊन पण रमणाश्रमामध्ये गेलो. आपण पण सगळेजण एकदा वेळ काढून रमणाश्रमामध्ये 4 दिवस राहूया. म्हणजे अध्यात्माचं सामर्थ्य काय असते ते बघायला मिळेल. जीवन कसं घडवायचं असते गुरुशिवाय कोण सांगणार. गुरुविना कोण दाखवलेले वाट हे गाणं नाहीये. हे आपल्या हृदयस्थ भाव भावना गुरुप्रती समर्पणाच्या आहेत आणि तरच कल्याण होतंय. गुरुचं चरण कधी सोडायचं नाही. गुरुच्या चरण कमलाची सदैव आपलं मस्तक झुकलेलं पाहिजे. तर गुरुचं सगळं ज्ञान आपल्याला आपोआप मिळायला लागतंय. मग ते शरणागत भाव पाहिजे. पूर्ण श्रद्धा, अंतःकरणपूर्वक समर्पित भाव ज्याच्यामध्ये आहे तो सत्शिष्य असतो. असे तुम्ही गेले 15 दिवस 12 दिवस माझ्याबरोबर राहिलात. सगळे सत्शिष्य या भूमिकेपर्यंत पोहोचलात आणि आज जे सादरीकरण केलं ते डोळे दिपवणार. फारच सुंदर होतं. सलगतेनं कार्यक्रम चालू झाल्यापासून आतापर्यंत एकानंतर एक जे आपल्या आनंद प्रस्थान मध्ये आपण 5:30 वाजल्यापासून रात्री 12-1-3 वाजेपर्यंत सलग 1 मिनिट इकडं नाही का तिकडं नाही आपल्या उद्दिष्टाशी समरस आहे. तसं आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये उद्दिष्ट सोडून जरा इकडे तिकडे नाही जायचं. आपली एकाग्रता व्हायला पाहिजे. त्यासाठी ध्यान धारणा, योगा, प्राणायाम, मंत्रोच्चार, आई वडिलांना नतमस्तक होणं, घरातल्या मोठ्या माणसांना पाय डोकं टेकून नमस्कार करणं हा संस्कार टिकला पाहिजे. मी आमच्या आईला सुद्धा दिवसात 10 वेळा नमस्कार करायचो. आई म्हणायची अरे एवढा वेळा कसा नमस्कार. मी म्हणायचो नाही तुला नमस्कार केला की मला बरं वाटतं. माझ्या हातून कार्य पण चांगलं घडतंय. काय ते चांगलं करून आलं की आईला सांगायचं आई आज मी असं केलं. अरे वा तू काय करशील ते चांगलंच करणार. म्हणजे ते आशीर्वाद असतात ते एकमेकाशी बोलण्यामुळं अधिक वृद्धिंगत व्हायला मदत होते. त्यामुळे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, त्याच्या बरोबर राहायचं. त्यांनी खूप अनुभव घेतलेले असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपल्याला एक शब्द सुद्धा अमृतासारखा असतो. आणि तसंच घरातले सगळे लहान मुलं सुद्धा परमेश्वराची निराळी रूप असतात. त्यांच्याबरोबर सुद्धा हसत खेळत नाचत त्यात मजेत राहायचं. सगळ्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि आपलं जीवन त्यामुळे समृद्ध होते हे लक्षात घ्यायचं. बालवय असो, तारुण्य असो, वृद्धत्व असो ही बाह्य रूप झाली. अंतरंगाचं रूप आहे ते काय आहे? अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चिदानंद आहे. आणि त्याच्यात बदल होत नाही हे आपण शिकलेलं आहे सगळेजण. इथनं पुढे सामर्थ्य संपन्न बनूया आणि आपल्या जीवनामध्ये सन्मार्गी सत्कार्यानं जाणं हेच योग्याचं, संन्यासाचं, महानतेचं लक्षण आहे. म्हणून इथनं पुढं आपण चांगले चांगले संकल्प जे केलेले आहेत आनंद प्रस्थानमध्ये त्याच्यामध्ये एकाग्रता ठेवा. त्याचा मागोवा घ्या. जे काही संकल्प आहेत ते प्रिंट आउट करून तुमच्या स्टडी रूम मध्ये लावा आणि सगळ्याकडे बारकाईनं लक्ष देऊन ते पूर्ण करता आहात इकडे लक्ष द्या. बाहेरच्या जगात काय नाहीये. आपली कर्तव्य कर्म श्रेष्ठतेने केली तर अंतर्गत शुद्ध होत आहे एवढं लक्षात ठेवायचं.
हा? स्वतःमध्ये राहावा. स्वतःमध्ये राहिला तरच तुम्हाला या जीवनाचं सार्थ आहे. बाहेरच्या जगामध्ये काय नाही, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, आनंदम ब्रह्मेती, मी आनंद स्वरूपच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. 3 वाक्य लक्षात ठेवायची, सोपी आहे. तुम्ही पण म्हणा, सदैव आनंदी रहा, सदैव आनंदी रहा. आनंदाला पर्याय नाही, तू आनंद स्वरूपच आहे. तूच आनंद स्वरूप आहेस तर कसं असलं पाहिजे? कायम आनंदी राहायचं. याच्यापेक्षा दुसरं ज्ञान नाही आहे. हेच श्रेष्ठ ज्ञान आहे आणि तेच आपल्याला गुरुने दिलेलं असते. म्हणून गुरुला समर्पित झालं की सदैव आनंदी असतं. आपण निसर्गाच्या सानिध्यात राहणं म्हणा, सत्संग म्हणा. इथे आता दर गुरुवारी सत्संग असतात संध्याकाळी 6 ते 7:30. तरुण मुला मुलींनी वेळ काढून उद्योगातून, व्यवसायातून, आपल्या कार्यातून जर त्या 1.5 तासासाठी समजा तुम्ही इथे आला तर काय होतं? ज्यांनी जन्मभर तपश्चर्या केली, ज्ञान घेतलंय गुरु परंपरेतनं, ते तुम्हाला 1.5 तासामध्ये सगळं सार सांगून जातं. असं कुठे मिळणार आहे तुम्हाला? म्हणून ज्यांना वेळ मिळेल त्यांनी अवश्य गुरुवारी तर यावंच. शिवाय या साधकांनी, स्वयंसेवकांनी सुद्धा निसर्ग सहली आयोजन केल्या तर आपोआप सत्संग घडतो. कारण निसर्ग हा सुद्धा गुरु आहे. निसर्ग सानिध्यात काही जण ज्योतिबाला जातील, कोणी पन्हाळ्याला जातील, कोणी युनिव्हर्सिटीला जातील, कोणी आणि माळावर जातील, अनेक ठिकाणी. पण जगापासून बाजारातून अलिप्ततेने निसर्गात राहिला तर जीवनाचं तत्व तुम्हाला निसर्ग सांगत असतो. एकात्वास मिळतो आणि शुद्धता, पावित्र्य, मांगल्य हे निसर्गामध्ये एकात्वासामध्ये निश्चितपणे आहे. सगळेजण एकत्रित गेलो तर आपण वेगवेगळे खेळ खेळू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, गप्पा गोष्टी सुद्धा आपण करून त्यातून आणखीन काही चांगला करू शकतो. आपण असे सगळेजण सत्संगात राहूया. आता मी एक शेवटच्या 1 मिनिटात एवढंच सांगतो की हा जो 267वं शिबिर झालं हे सर्व साधकांच्या 100% प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी झाले. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि अनेक कुटुंब स्नेह मेळावे होत असतात. 267 स्नेह मेळावे झालेले मी प्रत्यक्ष बघतोय ना तुमच्या समोर बसून. अनेकांच्या मध्ये झालेले सुंदर बदल बघतोय. तर आजचा हा 267वा हे कुटुंब स्नेह मेळावा अति उत्तम झाला असं माझं मत मी तुमच्या समोर. अति उत्तम. प्रत्येक गोष्ट ही तुम्ही 100% समरसून केलेली आहे हे सगळ्यांना बघायला मिळालं. आणि असं जे जे काय पुढच्या आयुष्यात कराल ना ते उत्तम, श्रेष्ठ, महत्तम अशा दर्जाचं असू दे. आणि तेच तुम्ही आहात. तुम्ही महानच आहात. फक्त स्वतःला शोधायला काही वेळ मिळाला नव्हता, तो आता मिळाला काही दिवस. आणि त्या गुरुसंगतीमध्ये भारतीय संस्कृतीच्या या सगळ्या वर्षावामध्ये ज्ञानाच्या तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. तुम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद देतो. तुमच्या जीवनामध्ये असं उत्तरोत्तर श्रेष्ठ कार्य घडत राहो. तुम्हाला मिळालेलं ज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचेल अशी सद्बुद्धी तुम्हाला लाभो अशी मी परमेश्वर चरणी, सद्गुरु चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी अत्यंत मनोभावे प्रार्थना करतो. ओम गुरुदेव. आज सांगलीचे साधक आले, त्यांचंही स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून सूत्रसंचालन खूप चांगलं केलं, त्याचंही टाळावाजून कौतुक करूया. अत्यंत उत्साहाने सगळेजण एकत्र येऊन गप्पा गोष्टी करून कशानंतर काय नियोजन बघा किती छान केलं होतं. म्हणजे एखादा कार्यक्रम इथं पुढे आयुष्यात तुम्ही करायचा गेला तर अत्यंत नियोजनबद्ध कसे कराल, शिस्त कशी पाहिजे, हसतमुखानं कसं पाहिजे, सगळ्यांना समाविष्ट कसं करून घेतलं पाहिजे, एकमेकाचं कौतुक कसं करायला पाहिजे, हेच तर आपल्या जीवनामध्ये शिकायचं असते. 3 गोष्टी कुठल्या सांगितल्या तुम्हाला? जे काय कराल ते 100% सर्वांना समाविष्ट करून घ्या. आणि तिसरं म्हणजे सगळ्यांचं कौतुक करा. कौतुक करत राहा, सगळ्यांचं प्रोत्साहन देत जावा सगळ्यांना. बस त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी खूप छान सहभाग घेतला. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. ओम गुरुदेव. निर्वाला ओम सोच्या.
गुरुदेव. छान. आता 17 तारखेला